नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो। तर आपण आज जो व्हिडिओ घेणार आहोत तर ह्या माझ्या पाठीमागे बघू शकतात का इथे केळीची लागवड केलेली आहे आणि या केळीच्या प्लॉटला आपण जे काही प्रोडक्ट दिलेले आहेत तर त्या प्रोडक्टच्या संदर्भात आपण शेतकऱ्यांचा ऑन फील्ड हा रिझल्ट बघणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये जे फार्मर आहेत त्यांचं मी स्वागत करतो आणि आपण आपलं नाव आणि ह्या प्रोडक्टच्या नंतर आपल्याला आलेले रिझल्ट ते शेअर करायचे। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी वीरसिंग गजानन पाटील, राहणार बोर्डी, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव। ह्युमिक केअर आणि 4K याचा रिझल्ट की मुळांची संख्या जास्त झालेली आहे आणि झाडाची वाढमध्ये सुद्धा ग्रोथ आलेली आहे आणि मुळा भरपूर आलेला आहे। आणि आपण बघू शकतो शेतकरी बंधूंनो का मी सांगण्यापेक्षा फार्मर स्वतः 24 तास 24 आवर बाय 7 जर आपण असं म्हटलं तर फार्मर हे स्वतः शेतामध्ये असतात, ते प्रॅक्टिकली थेरॉटिकली सगळं बघत असतात। तर मी आवर्जून सांगेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की आपण ह्युमी4 दिलेला आहे। आता ह्युमी4 म्हणजे काय, याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड आहे, पोटॅशियम आहे, फुलविक आहे आणि सीविड आहे। याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड आपण 98% दिलेलं आहे। त्या ह्युमिक ॲसिड जर पाण्यामध्ये आपण डिझॉल्व केलं तर ते लागलीच विरघळतं आणि क्विक त्याची ॲक्शन ही सुरू होते। त्यानंतर सीविड जर आपण बघितलं तर सीविड हा कंटेंट सुद्धा आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आहे। तो आपण इथे रूट जास्तीत जास्त रूट ग्रोथ झाल्या पाहिजे त्यासाठी आपण दिलं। त्यानंतर 4K नावाचा मायक्रोरायझा आहे आनंद ॲग्रो केअरचं आणि ह्युमी4 हे ॲग्रीझोन बायोटेकचं आहे आणि 4K हे मायक्रोरायझा आनंद ॲग्रो केअरचा आहे। याच्यामध्ये जे मायक्रोरायझा आहे, आता मायक्रोरायझा म्हणजे व्हॅम, ज्याला आपण व्हॅसिक्युलर आर्बेस्क्युलर मायक्रोरायझा म्हणतो शेतकरी बंधूंनो, का जास्तीत जास्त आपल्याला त्या पिकासाठी जर का रूट जास्त प्रमाणामध्ये जर का जळांचं प्रमाण जास्त झालं, जर आपल्याला जी काही अन्नद्रव्य आपण देतो किंवा जमिनीमध्ये आहेत ते झाड ते उचलू शकतं किंवा अपटेकला त्याला मदत होतं। त्यासाठी आपण मायक्रोरायझा जे आहे ते मायक्रोरायझा दिलं पाहिजे। मी आवर्जून सांगेल आपण इथे आनंद ॲग्रो केअरचं डॉक्टर वॅक्टोज 4K नावाचं मायक्रोरायझा वापरलेलं आहे। ते म्हणजे एंडो आणि एक्टो अशा 2 पद्धतीचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये आहे। तर त्याचेही आपल्याला इथे रिझल्ट आलेले आहे, ते आपण फार्मरच्या माध्यमातून बघितले। तर आपण याचा रिझल्ट जर का बघितला तर इथे आपल्याला बघू शकतोय की केळीच्या झाडाला जी काही रूट डेव्हलपमेंट आहे, सर्वात महत्त्वाचा विषय तो म्हणजे आपला रायझोस्पियर हा मेंटेन असला पाहिजे। का रायझोस्पियर जर चांगला असेल तर आपल्याला पिकाची ग्रोथ ही चांगली होत असते। तर आपण इथे बघतोय का वापसा स्थिती आहे आणि त्याच्यामध्ये मुळांची जी वाढ आहे किंवा मुळांची जी ग्रोथ आहे ती अत्यंत चांगली आहे। आणि ज्या वेळेस मुळांची ग्रोथ जर चांगली असली तर आपण जे काही फर्टिगेशन करतो किंवा वर खतं देतो हे सगळे आपल्याला तिथे लागू हे पडतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगेल, पुढच्या व्हिडिओला भेटूया। त्यासाठी धन्यवाद। जय जवान जय किसान।